नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. असाच एक नागाचा कॉल आला होता मला आणि मी पोचलो. त्या नागाला सुरक्षित पकडला, व्यवस्थित पकडून एका पिशवीमध्ये घातला. परंतु इथंच खरी मजा झाली. पिशवीचं तोंड बांधोस्तपर्यंत त्यानं वरती येऊन छानपैकी माझ्या तळव्याला बाईट केला. त्यावेळेला जसा बाईट केला तसं मला समजलं, तशी पुढची अक्षरशः 14 मिनिटात माझी ही अवस्था होती. पुढच्या 14 मिनिटात माझी ट्रीटमेंट चालू झालेली होती. तसा तो स्टोरी तशी खूप मोठी आहे, मी थोडक्यात सांगतो आहे. आणि त्यानंतर असं मी त्या रात्री असं सगळं हे बोलत होतो. खरं तर तुम्ही मला वेडा म्हणाल की एका नागाचा बाईट झालेला आहे आणि हा माणूस काहीतरी हॉस्पिटलमधून शूटिंग करून बोलतो आहे. मित्रांनो, हीच तर खरी गंमत आहे. बघा, त्यावेळी विविध प्रकार माझे पंचनामे पण झाले, पोलीस आले होते, सगळं चालू होतं प्रोसेस. असा हा तळव्याला इथं बाईट केलेला होता. मित्रांनो, तुम्ही मला काही म्हणा की हा माणूस हॉस्पिटलमधून नागाचा बाईट झालेला आहे, विषारी सर्प, आणि हा शूटिंग करतो आहे. ह्याला काय तर खेळ वाटतो आहे का? तर मित्रांनो, हेच मला सांगायचं आहे की आपल्याला आपली ट्रीटमेंट चालू असताना आपली स्वतःची कॉन्फिडन्स लेवल ही चांगली ठेवायची आहे. मला कोणत्याही पद्धतीचा काही फरक पडणार नाही हे सांगायचं आहे. बघा, तिथं ट्रीटमेंट मला चालू होती. तिथला स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह होता. त्यांनी देखील मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. डॉक्टर शरद पवार यांनी देखील खूप अत्यंत तातडीचे उपचार मला दिले होते. तसं ती पूर्ण स्टोरी मी नंतर सांगेनच, काय झालं, कसं झालं. आणि आत्ताचा देखील हा व्हिडिओ मी हॉस्पिटलमध्ये बसून करतो आहे, त्यामुळे तुम्हाला बाकीचे आवाज थोडेफार येणार. थोडंसं बाकीचे, खरं तर ICUमध्ये आहे मी. पहिल्या 2-2.5 तासात माझा धोका टळलेला होता, परंतु बाकीचे थोडेसे हाताचं जे काही इन्फेक्शन आहे ते कमी करण्यासाठी पुढचे 2-3 दिवस मी हॉस्पिटलमध्येच आहे. बाकी मजा होती. तशा पेपरमध्ये पण बातम्या आलेल्या होत्या. मी सुरक्षित आहे, काळजी करायचं कारण नाही. बाकी सगळी स्टोरी मी नंतर डिटेलमध्ये सांगेन. सध्या एवढंच. धन्यवाद.